हो तिथपर्यंत येणार आणि नमस्कार, भालचंद्र होलम. आज आपल्याला दाखवणार आहोत की महाराष्ट्राची परंपरा, रीतिरिवाज आणि महाराष्ट्रातलं आजचं नववर्ष म्हणजे काय. आज आहे पाडवा, म्हणजेच आज नववर्षाची सुरुवात. आज ह्याच दिवशी श्री प्रभू रामाने 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून अयोध्येला परतले होते. त्याचबरोबर ह्याच दिवशी या पृथ्वीची निर्मिती झाली होती. चला तर दाखवूया आपण गुढीपाडवा कशा पद्धतीने साजरा केला जातो. आज आपण कॉम्प्लेक्स विरार येथे उपस्थित आहोत. आमच्या मित्रपरिवाराने आज हा जो कार्यक्रम आयोजित केलाय तो कशा पद्धतीने कार्यक्रम आज आहे तो तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. पण सर्वप्रथम आज दाखवतो आहोत की आपण ही इथे गुढी उभा केलेली आहे. ही गुढी इथे उभी केलेली आहे की त्याला साडी सोडी चांगल्या प्रकारची लावून वरती कळश वगैरे लावून अशा पद्धतीने ही गुढी उभी केलेली आहे. विश्वराज कॉम्प्लेक्स अध्यक्ष जयेश कुलकर्णी, सचिव संदेश तानवडे, खजिनदार राहुल चव्हाण, सूत्रसंचालन सो प्रांजल आतंकरे, श्री संदेश गोळे, हरेश्वर पाटील, लेझिम संचालन सो नीलम घाडी, सो आरती पवार आणि कार्यक्रमाचं सर्व नियोजन हरेश्वर पाटील यांच्या वतीने. नमस्कार, मी आज आपल्याला दाखवणार आहे की आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि या प्रतिपदेच्या दिवशी या नव वर्षाला आज आपण दाखवतो की काही वेळानंतर मिरवणूक निघणार आहे. त्या मिरवणुकामध्ये अनेक प्रकारचे रूप या महाराष्ट्राची संस्कृती दाखवली जाणार आहे. परंतु आज आपण असे पहिले सर्वप्रथम आपण भेटणार आहोत. पेटेवाल्यांना विचारणार कशा पद्धतीने पेटे बांधले, आतापर्यंत त्यांनी कसे पेटे बांधले, त्यांचं नाव काय. दादा, किती आतापर्यंत कसे पेटे बांधताय, किती बांधलेत आतापर्यंत? आतापर्यंत तरी 100 पेटे बांधले. 100 पेटे बांधले. काय वाटतं पेटे बांधताना तुम्हाला? महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ही आपण जपली पाहिजे. आणि असे जोपर्यंत कॉम्प्लेक्स मोठमोठे हे जर करणार नाहीत खऱ्या अर्थानं आपण स्वतःला आपण हिंदू मानणार नाही. कारण हे फार महत्वाचं आहे आणि कॉम्प्लेक्सचा धन्यवाद आहे की सुंदर असा हा कार्यक्रम करतायत. बोला, अजून किती पेटे बांधायचे तुम्हाला? अजून 100 बांधायचे. अजून 100 बांधायचे. काय आनंद वाटतो पेटे बांधायला? नाही, आनंद वाटतो. चांगला आहे. आपली संस्कृती आपण जपतोय आणि जपणारी माणसं आपल्या सोसायटीत आहेत, फार महत्वाचं. फार महत्वाचं. पेटे बांधताना काही मुलं विचारतात की आपल्या संस्कृतीविषयी माहिती वगैरे? 100% सांगावं लागतं. खरं नवं वर्ष हे आहे आणि या वर्षाचं स्वागत आपण केलं पाहिजे. ते महत्वाचं आहे. मुलांना जागृती करायची फार महत्वाचं आहे. हे त्यांच्यापर्यंत न्यावं लागेल. आणि महत्वाचं म्हणजे हे कंपाऊंड ते जपताय आणि महाराष्ट्रात पण असं जपलं पाहिजे असं वाटतं. परंतु मी ताईने विचारणार आहे की सर्व लाईनीमध्ये पेटे बांधायला तयार आहेत, ते पेटे बांधून मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत. पाहूया आता आपल्या बरोबर काय चर्चा करतायत की आजच्या या सणाविषयी. काय ताई बोलाल, काय सांगाल आज काय आहे? आज आपला गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे. त्यानिमित्ताने आपल्या सोसायटीमध्ये जे कार्यक्रम आयोजित केलेत ते सगळ्यांना एकत्रित करून जे करण्याचा कार्यक्रम केलेला आहे तो खूपच उत्तम आहे. तुम्ही पाहता की आम्ही ज्या प्रकारे नटलेलो आहे ते खूप आनंद होत आहे, खूप छान वाटतं. आता तुम्ही इथे कशासाठी उभे आहेत? पेटे घालायला खूप उत्सुक आहे. पेटे घातल्यानंतर काय कार्यक्रम आहे? लेझिमचा कार्यक्रम. लेझिमचा कार्यक्रम. ताई काय सांगा? आहे विश्वराज कोऑपरेटिव्ह सोसायटी आमच्या आर्ट बिल्डिंगचा एक कॉम्प्लेक्स आहे. दरवर्षी आम्ही उत्साहाने इथे प्रोग्राम साजरे करतो. मराठी सण मुख्यतः आपला गुढीपाडवा, दसरा हे आमच्याकडे एकजुटीने केलं जातं साजरं. आता ह्याचा प्रत्येक तुम्ही इथे घेता. आपल्या महिला मंडळ इथे खूप आमचा उत्साही असतो आणि जसं आपलं मंडळ आहे समाजाचं आपलं सोसायटीचं तेही खूप उत्साही आहे आणि महिलांचा उत्साह तुम्ही बघता हे असं कंटिन्यू असतं. आमच्या विश्वराचं वैशिष्ट्य आहे ते आम्ही एकजुटीने साजरे करतो. गुढीपाडवा व्यतिरिक्त असे कुठचे सण वर्षभरात साजरे? आमच्याकडे आता बरेचसे होतात. आम्ही एक सत्यनारायणाची पूजा तर असतेच, पण दसरा जे काही मराठी सण आहेत ते आमच्या विश्वराजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद असतो. मुलांचा खूपच म्हणजे आपल्याला हे करायला पाहिजे, प्रत्येक कॉम्प्लेक्सने करायला पाहिजे, कारण लहान मुलांना संस्कृतीचं ज्ञान व्हायलाच पाहिजे. तर हे आमच्या विश्वराचं एक वैशिष्ट्य आहे की आपण जेवढे मराठी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे ते आम्ही मुलांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या लहान मुलांचा सहभाग आमच्याकडे खूप आहे, ते तुम्ही बघताय समोर. इंटरनेटच्या जगामध्ये तुम्हाला असं वाटतं का मुलांकडे मोबाईल गेल्यामुळे या संस्कृतीकडे? नाही, ऍक्च्युली ते पण आहे की आपण दुर्लक्ष होत आहे, पण आपल्या पालकांचं पण एक कर्तव्य आहे ना की त्यांना आपण आपल्या ह्या संस्कृतीचं दर्शन जसं आपण नेटवरून मिळतं आहे आपण त्यातूनही ज्ञान देऊ शकतो जर आपण संस्कार तसे घातले तर, किंवा आपण प्रत्यक्षात त्यांना त्यात सहभाग करू दिला तर त्यांना त्याचंही ज्ञान होतं. तर थँक्यू सो मच. काय आपलं नाव काय आहे? मराठी आहे ना? हो. आपलं नाव काय आहे आणि आज काय बनलेलं आहे आपण? कृष्णा. श्रीकृष्णा बनलेला आहे ना. आज काय आहे?
गुढीपाडवा. आज गुढीपाडवा आहे ना, किती आज आनंद वाटतोय? खूप आनंद वाटतोय. असे दररोज सण यावे असे वाटतात का? यस ना. तू मराठी मीडियमला आहेस की इंग्लिश मीडियमला आहे? इंग्लिश मीडियमला आहेस. हा, असे खेळ म्हणजे जसे प्रत्येक डे होतात, रेड डे, येलो डे, असेच सोसायटीमध्ये पण कार्यक्रम झाले पाहिजेत का, असं तुला वाटतं का? हो ना. आज काय करणार आहेस, म्हणजे कृष्णा बनल्यानंतर नंतर काय करणार आहेस तू? दिंडी आहे का? दिंडीमध्ये सहभागी होणार आहेस. हा, खूप छान. तू आज रूपरेषा केली आहेस. कसं वाटतं तुला? मस्त. आणि पुढच्या वर्षीची वाट नक्की पाहणार ना? ओके. नाव काय? मी सुनीता नाईक. आज गुढीपाडव्याचा सोहळा आमच्या कॉम्प्लेक्समध्ये खूप आनंदामध्ये साजरा होत आहे. सगळे अगदी उत्साहाने सामील झाले आहेत आणि खूप आनंदाचं वातावरण आहे इकडे आज. साहेब, आपण नवीन वर्षाची सुरुवात ताई आज करतो, बरोबर आहे? पण आपल्याकडे नवतरुण मुलं मुली जी आहेत या उत्साहामध्ये जास्तीत जास्त सहभागी होत नाही. कुठेही नवीन कार्यक्रमाला घेऊन जाताना सांगतात ते आई वडिलांना सांगतात की तुम्हीच या, आम्हाला वेळ नाही, आणि ते मोबाईलकडे वळलेले असतात. काय वाटतं? नाही, पण असे कार्यक्रम जर आयोजित केले आणि सगळ्यांना जर आवाहन केलं तर सगळे उत्साहाने सामील होतात. नक्कीच. असं आता आम्हाला तिकडे दिसत आहे. सगळेच गोळा झाले तिकडे एकत्र. आता तुमचा पेटे बांधल्यानंतर कार्यक्रम काय? आता आम्ही सगळं इकडनं मिरवणूक निघणार आहे आमची. काही लेझिम वगैरे आहेत, लेझिम पथक आहे आणि काही आम्ही त्याच्यामध्ये बाकी असे सहभागी होणार आहे. सहभागी किती किती लोक सहभागी होतील असं वाटतं? जवळपास आता आमच्या पूर्ण कॉम्प्लेक्स मधून 250-300 लोक तरी होतील. काय सांगाल ताई? आज पेटे बांधून तुम्ही तयार आहात आणि लाईनीमध्ये पण उभे आहेत. आज उत्साहाने भरल्यासारखं वातावरण वाटतंय. हो. प्रत्येक दिवसाची जी काय थक मरमळ जी असते ती आपण बाजूला सारलेली आहे आणि आज नवीन वर्षाची सुरुवात परत एकदा भरभराटीची करण्यासाठी आपण इथे करणार आहोत. आणि आज आपल्या सोसायटीत असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की जेणेकरून सर्वांच्या चेहऱ्यावरती उत्साह दिसत आहे. त्याविषयी काय सांगाल? प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या कॉम्प्लेक्सने हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे, त्यामुळे आज सगळ्या ठिकाणी आमच्या इकडे उत्साहाचं वातावरण आहे. लहान मुलांपासून ते जेंट्स म्हणजे पुरुष स्त्री सगळे यामध्ये हे सहभागी होत आहे. आणि आम्ही महिला सुद्धा 2 दिवस लेझिमची प्रॅक्टिस करत आहे. आपापले कामं ठेवून हे करून सगळेजण उत्साहाने आज फेटा करून नऊवार घालून पुरुष मंडळी पण आपल्या ठिकाणी इकडे येऊन सगळे उत्साहाच्या वातावरणाने नवीन वर्षाचं स्वागत करत आहे. लेझिम, ढोल, पथक ते नवीन मुलांना पण मोबाईलमधून थोडंसं बाहेर काढून मुलांचा पण जास्त उत्साह आहे या गोष्टींकरता. त्यामुळे सगळं आमचं पूर्ण कॉम्प्लेक्समध्ये तयारी करत होते ताई? आम्ही जवळपास 8 दिवसापासून आमच्याकडे सगळेजण तयारी करत आहे. आम्ही लेझिम पथकाची 2-3 दिवस झाले प्रॅक्टिस सुरू आहे. रोज ऑफिस वगैरे झालं की रात्री 2-3 तास आम्ही लेडीज लेझिम याच्यासाठी वगैरे प्रॅक्टिसला येतो. हे सर्व करत असताना कॉम्प्लेक्सचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला कोल्ड्रिंक्सची व्यवस्था, ट्रेनची व्यवस्था, पाणी मारणं, गुढी नवीन उभी करणं, लहान मुलांपासून सगळ्यांना पदाधिकाऱ्यांनी आमच्या कॉम्प्लेक्सचे जेंट्स स्त्री सगळ्यांनी खूप मोठा सहभाग दिलेला आहे यामध्ये आणि आम्ही असेच प्रोग्राम सुरू ठेवतो. आई बोलाल? कॉम्प्लेक्सच्या सर्व ह्या कमिटी नंबरची किंवा पदाधिकाऱ्याची चर्चा करणार आहोत. आज कार्यक्रम असा गडगच्च असा कार्यक्रम भरलेला आहे. दिवसभर कार्यक्रमाची चांगल्या प्रकारची सुरुवात केलेली आहे आणि 8 दिवस सतत त्या कार्यक्रमाची पाठपुरावा करून तयारी करून घेतली जाते. छोट्या मुलांकडून म्हणा, महिलांकडून म्हणा, पुरुषांकडून म्हणा. मी त्या पदाधिकाऱ्यांना विचारणार की आजचा कार्यक्रमाची रूपरेषा नेमकी काय? सर, काय सांगाल की आजचा कार्यक्रम कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने ह्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्ही आखली आहे? आज या ठिकाणी पहिल्यांदाच आमचा नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने भव्य दिव्याच्या शोभायात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. कारण जवळजवळ मला वाटतं या कॉम्प्लेक्सला 35 वर्ष झाली असा कार्यक्रम कधी झाला नव्हता. परंतु सर्वांच्या संमतीने आणि केवळ एकत्वाची भावना ठेवून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहोत. जेणेकरून एक एकतेचा प्रतीक, शांततेचा संदेश कसा लोकांमध्ये जाईल आणि आपली हिंदू संस्कृती काय याची सुद्धा लोकांना जाणीव होईल. या उद्देशानेच आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. आता कार्यक्रमाची सुरुवात कशा पद्धतीने होणार आहे? काय कार्यक्रम आहे आता ह्या ठिकाणी? कार्यक्रमाची सुरुवात आम्ही शोभायात्रा जी काढणार ते लहान मुलांच्या आणि महिला वर्ग यांच्या लेझिम पथकाने, तसेच जे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे रहिवासी आहेत ते सुद्धा या शोभायात्रेत सहभागी होतील. एकदम भगव्या कलरचे फेटे बांधून आणि तो एक जबरदस्त असा शांतीचा संदेश आम्ही देणार आहेत. एकत्वाचं आमच्या सगळ्यांची एकच भावना आहे की एकत्वाने एकतेचं प्रतीक म्हणून हा सोहळा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. साहेब, ह्या इंटरनेटच्या जगामध्ये आपली मुलं आपली जी संस्कृती आहे महाराष्ट्राची ती जपत नाहीये. अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सहभागी होत नाहीयेत. छोट्या मुलांना काय संदेश द्याल? अशा कार्यक्रम मोबाईल साईडला ठेवून अशा पद्धतीने आपली जी संस्कृती जपण्यासाठी, मग गुढीपाडवा असावं, रक्षाबंधन असावं, 15 ऑगस्ट असावं, 26 जानेवारी असावं किंवा इतर सण असावेत, होळी असावी,
सर काय सांगाल की असे सण का साजरे करावेत आणि आपल्या त्या संस्कृतीचं प्रतीक काय आहे? अगदी बरोबर आहे. कारण भारतीय संस्कृती जी आहे ती जगात सर्वात महान समजली जाते. पण या मोबाईलच्या युगामध्ये मुलं जी आहेत किंवा मोठी माणसं देखील या संस्कृतीपासून हळूहळू दूर चाललेली आहेत. त्यामुळे आपला जो जाज्वल्य इतिहास आहे, जी उज्ज्वल परंपरा आहे, ती परंपरा आणि जाज्वल्य इतिहास मुलांच्या समोर जावा या हेतूनं आम्ही या आपल्या कॉम्प्लेक्सच्या मध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करतो आहे. अगदी शिवजयंती असेल, डॉक्टर आंबेडकर जयंती असेल, ख्रिसमस असेल, होळी असेल, दिवाळी असेल आणि आजचा हा नववर्षाचा गुढीपाडव्याचा सण सर्व जाती धर्मांना घेऊन एकत्र चालण्याची परंपरा आम्ही या विरार शहराच्या मध्ये सुरू केलेली आहे. आणि हाच संदेश जो आहे तो छोट्या मुलांच्या मध्ये पण जावा आणि सर्व लोकांच्या मध्ये जावा अशाच प्रकारची आमची भावना आहे. सर आजची जी गुढी उभारली जाते या निमित्त मुलांना अजून ती संस्कृती माहीत नाही आहे, काय सांगावं? खरं तर ही गुढी जी आहे ती पारंपरिक आम्ही न करता एक ज्ञानाची गुढी असावी आणि एकतेची गुढी असावी. जे जातीभेदाचं वातावरण तयार झालेलं आहे किंवा आता आपण सध्या पाहतोय की इतिहासाच्या वरून जे रणकंदन माजलेलं आहे हे बाजूला ठेवून ज्ञानाची, एकतेची, समतेची गुढी जी आहे ती आपण उभारूया आणि सगळ्या जाती धर्मांचं भारतीय राज्यघटनेने दिलेलं स्वातंत्र्य असेल ते अबाधित राखून सर्व धर्म समभावाची भावना आपण करूया. आणि हाच संकल्प आजच्या या गुढीच्या निमित्तानं आम्हाला द्यायचा आहे की आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व हिंदुस्थानी लोक आहोत. हा संदेश जो आहे तो आम्हाला सर्वांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्यामुळे सर्वांना घेऊन पुढे जाण्याचं आमचं हे काम सुरू आहे. नक्कीच, जसं मला पण सांगायचं आहे की सर्व धर्म समभाव आणि समता. आजचं चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली होती. त्याचबरोबर प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास पूर्ण केल्यानंतर अयोध्यामध्ये परतल्यानंतर त्याने एक गुढी उभारल्या होत्या. याचं प्रतीक मुलांपर्यंत पोचावं यासाठी आपण अनेक घरोघरी कॉम्प्लेक्समध्ये किंवा जिथे जिथे आपल्याला ऑफिसमध्ये गुढ्या उभारता येतील ते तिथे तिथे गुढ्या उभारतो आणि आनंदाचं प्रतीक आणि भारतीय नववर्ष, महाराष्ट्रीयन नववर्ष म्हणून चांगल्या प्रकारचं आपण साजरं करतो. याचे सांस्कृतिक आणि त्याचं सामाजिक राजकारण न करता हे आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचं एक उद्दिष्ट ठेवून त्यांच्यावरती ज्ञानात भर पडली पाहिजे. ताई काय सांगाल की आज इंटरनेटचं जग असल्यामुळे मुलं इंटरनेटकडे जास्त वळत आहेत आणि अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आई वडील सांगतात त्या कार्यक्रमाला सहभागी होत नाहीत, काय सांगाल ताई? ऍक्च्युली 31 डिसेंबर एवढंच मुलांना माहिती आहे एंड होतो आणि 1 जानेवारी म्हणजे न्यू इयर एवढं आतापर्यंत मुलांना माहिती होतं. काल जेव्हा हे बॅनर वगैरे तयार झाले तेव्हा म्हणतात नूतन वर्ष म्हणजे काय. माझ्या मुलांनी स्वतः विचारलं तर त्यांना आता कळेल नूतन वर्ष म्हणजे आजचा जो दिवस आहे गुढीपाडवा किंवा 3.5 मुहूर्तांपैकीचा आजचा एक दिवस. तर आज खऱ्या अर्थाने आपलं चैत्र महिना जो आहे पहिला महिना मराठी महिन्यांमधला, आज खऱ्या अर्थाने आपला पहिला महिना आहे, पहिली सुरुवात आहे, वर्षाची सुरुवात आज होते आपली हे त्यांना कळेल. आणि 31 म्हणजे आपली इयर एंड नाहीये किंवा 1 जानेवारी ही वर्षाची सुरुवात नाहीये, ही आज गोष्ट मेन म्हणजे त्यांना कळली. आणि सगळ्यांचा उत्साह आहे. महिला वर्ग रोज असं खाली येणं भेटणं होत नाही, प्रत्येक जण आपापल्या घरी असतो, 4 फ्लॅटमध्ये दरवाजे बंद भिंतींच्या घरांमध्ये. पण 2 दिवस झाले 12-12 वाजेपर्यंत अगदी उत्साहाने प्रॅक्टिस करत असतात लेझिमची. आणि आता सुद्धा त्याच सोहळ्याची ते आतुरतेने वाट बघतायत सगळे की कधी लेझिम येईल आणि आपल्याला खेळायला मिळतंय. खूप छान सुरुवात झालेली आहे. फर्स्ट टाइम आमच्या कॉम्प्लेक्समध्ये शिवजयंती सुद्धा एकदम दणक्यात झाली आणि आता हा गुढीपाडव्याचा सण खूप मस्त. नाही बघा ना, आपण अनेक दिवस प्रपंचात मध्ये गुंतलेलो असतो, कामावरून घरी आल्यानंतर इतर कामं, त्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. पण आज सर्व कॉम्प्लेक्समध्ये पाहिलेलं चैतन्य असं वातावरण पसरलेलं आहे. मग मुलांच्या चेहऱ्यावरती पहा, स्त्रियांच्या चेहऱ्यावरती पहा, माझ्या बंधूंच्या चेहऱ्यांवरती पहा, काय वाटतं 8 दिवसातलं वातावरण इथे वेगळं निर्माण झालेलं आहे. नावाप्रमाणे आणि महिन्याप्रमाणे आपण म्हणतो की हा जो महिना आहे चैत्र महिना, सगळीकडे हिरवळ असते, पालवी फुटलेली असते, सगळं नवीन नवीन सुरुवात असते, सगळ्यांच्या आयुष्याची आज नवीन सुरुवात सगळ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी किंवा आनंदाने तेजोमय वातावरणाने होणार आहे एवढं मात्र नाही. नक्कीच आज चांगल्या प्रकारची कोण बोलणार? धन्यवाद तुम्ही ते आलात त्याबद्दल. आणि विश्वराज कॉम्प्लेक्स जे फेडरेशन आहे त्याचं मी सचिव आहे संदेश तानवडे. त्यानंतर मी एवढं सांगू इच्छितो की जेवढे आमचे जे रहिवासी आहेत ते सगळे एकत्र आले आणि हे एकत्र येणं हे खूप महत्वाचं असतं. कोणतीही गोष्ट एकत्र आल्याशिवाय घडतच नाही.
जसं शिवरायांनी पण वेगवेगळ्या विजय मोहिमा केल्या, त्यामध्ये ते गनिमा कावा असो किंवा काही असो, त्यामध्ये ते एकत्र आले होते आणि वेगवेगळे तोरणा जिंकला, त्याच्यानंतर गुढी उभारण्यात आली होती. तसंच श्रीरामांचं तुम्ही जसं सांगितलं, जसं वनवासातून आले होते तेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा गुढी उभी केली होती. तसंच प्रत्येक म्हणजे शालिवाहनाने जेव्हा त्या शकांवरती विजय मिळवला त्याच्यानंतर हा प्रतिपदा चालू झाली आणि तोच तो हा दिवस आहे. म्हणजे हिंदू धर्म असंच नाहीये, आपल्या भारताचा हा पूर्ण असा इतिहास तसाच सांगतोय की आपण ऐतिहासिक ह्याच्यातून जरी विसर पडत गेला असेल, पुरोगामी थोडं होत चाललो असलो ते, पण थोडा आपला वारसा जपणं ही तेवढंच जरुरी आहे असं माझं मत आहे. आणि असे वेगवेगळे उपक्रम केलेत आम्ही इथे, जसं आम्ही किल्ला बांधणे असं पण दिवाळीमध्ये केलं होतं. त्या दिवशी असं लिटरली झालं होतं ना की एक आठवडा हे सगळी लहान मुलं मोबाईल विसरले होते आणि पालकांचे आम्हाला फीडबॅक असे होते की चांगला उपक्रम आहे की जेणेकरून ते लोक मोबाईल विसरून गेलेत. आणि हे खरं कुठेतरी डिटॉक्स होणं पण जरुरी आहे मोबाईल पासून, असं माझं मत आहे. आणि लहान मुलांना ह्या आपल्या ज्या पुढच्या पिढीला आपले जे काय संस्कृती आहे ती पण जपता आली पाहिजे असं माझं मत आहे. आणि सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा पुढे म्हणजे असंच विकास होत राहील याची आम्ही जर दखल घेऊ, म्हणजे सचिव या नात्याने मी असं सांगतो, तसे आमचे अध्यक्ष थोडे 2 शब्द बोलतील. नमस्कार सर, आपलं नाव? आपलं स्वागत की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्हाला बोलवण्यामागे जो बोला, चालू आपल्याकडे चालू आहे. मोठा हात ते आमचे लाडके हरेश्वर पाटील. तुम्ही मगाशी प्रश्न विचारलेला की इंटरनेटच्या जगात मुलं मोबाईलच्या याच्यात वाहत चाललेली, तर तुम्हाला सर्वप्रथम हे सांगतो की नवरात्रीपासून आम्ही ह्याची सुरुवात केली. नवरात्र हे 9 दिवस म्हणजे नक्की काय, तर त्या प्रत्येक 9 दिवसाचं महत्व आम्ही मुलांना सांगितलं, त्यांनी त्या अनुभवलेलं. सेम जसं सचिव म्हणाले की किल्ला स्पर्धा आयोजित करण्याची संकल्पना होती, जिथे सतीश तांबे त्यांनी ते संकल्पना दिली होती. तुम्ही बोला, चालू करा, आपलं चालू आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्यात पाठपुरावा केला. आमचे विलास जाधव साहेब आहेत जे फेडरेशन वार आहेत. किल्ला बनवताना आयुष्यात पहिल्यांदा किल्ला कसा बनवायचा, म्हणजे ती माती कुठली, दगड कुठला, काय कुठला, तर ते जे अनुभव लहान मुलांनी घेतलेले आहेत माझ्याकडे ते अनुभव घेत असताना फक्त नाश्ता करणं म्हणजे हे अनुभव आहेत, पालकांचे अनुभव आहेत. की परत खाली आलं की रात्री अक्षरशः त्यांना घरी बोलवावं लागायचं की चला आता उद्या करा. तर त्याच्यातनं ते हे शिकलेत की किल्ला म्हणजे काय, तो बनवताना एक साधा एवढा छोटासा किल्ला बनवताना एवढे त्रास किंवा एवढी मेहनत, प्रत्यक्षात एवढा मोठा किल्ला बनवत असताना काय काय मेहनत घेतली असेल, तर ते त्यांना लक्षात आलं. पुढच्या वर्षी अजून आम्ही काय करू शकतो किंवा किल्ल्याबद्दलचा इतिहास, त्याची माहिती ती त्यांना कळली, ती त्यांनी जमवली. म्हणजे इंटरनेटचा वापर केला पण योग्य वापरही केला. मग त्याच्यानंतर म्हणजे क्रिसमस आला, मग आपलं काय ते होळी आली, तर प्रत्येक वेळेला त्यांना त्या गोष्टीचं महत्व. क्रिसमस म्हटलं की सांताक्लॉज, तर सांताक्लॉज नाही तर क्रिसमस म्हणजे काय, तर क्रिसमससाठी आम्ही कॅथलिक समाजाचे फादर जे असतात त्यांना बोलवलं, त्यांनी त्याची माहिती दिली, जेणेकरून क्रिसमस म्हणजे फक्त सांताक्लॉजला गिफ्ट देतो तर असं नाहीये. 75वा संविधान दिन होता. संविधान दिवस म्हणजे काय, तो का साजरा केला जातोय, तर त्यामागचं हेतू काय, कारण काय, ते संविधान दिवस म्हणजे संविधान लिहिताना त्याच्या मागचा इतिहास काय, तो मुलांना कळावा म्हणून तो दिवस आपण अरेंज केला. आता येणारा 14 एप्रिल आहे, तर 14 एप्रिल म्हणजे नक्की काय, बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, पण व्हॉट इज द बेस, म्हणजे त्याच्या मागचा उद्देश काय, का साजरी करतो. तर असे जे काय आपण कार्यक्रम घेतोय तर त्याच्या मागे प्रत्येक नागरिकाला, काही ज्येष्ठ नागरिकही आहेत, काही असे महिला वर्ग पण आहेत की त्यांना ते ऍक्च्युली कळतच नव्हतं. म्हणजे संविधान दिन साजरा केला का आम्हाला हा प्रश्न विचारला गेला की 26 जानेवारी असतो, तर तेही त्यांना अनुभव आला की हा ह्याच्या मागचं रिझन हे आहे, असं कारण आहे. तर आमचे हेतू तोच आहे की प्रत्येक मुलाला, महिलांना, आम्हाला स्वतःला सुद्धा वेगवेगळं ज्ञान मिळावं, जेणेकरून अजून ज्ञानात भर पडेल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपतो. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पहिला आपल्याला त्योहार वंदन करतो. प्रत्यक्ष आज शिवाजी महाराज अवतरलेले आहेत आणि आज दिंडी सोहळा होणार आहेत.
ज्या दिवशी फक्त शिवाजी महाराज म्हणून नाव उतरलं किंवा संभाजी राजांचं समोर नाव जरी घेतलं तर अंगातून रक्त सरसळतं आणि असं वाटतं की मी शत्रूशी काहीतरी गडमिनी कावा केला होता आणि काहीतरी या महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि मी तो जगासमोर देशासमोर आदर्श ठेवलाय. काय सांगाल की आज या विश्वरूपेमध्ये पाहताना? मला खूप आनंद होतोय की मला हा अनुभव घ्यायला भेटला. मला हे जे कॉस्ट्युम आहे ते घालायला भेटलं तर खूप आनंद होतोय आणि शिवाजी महाराज म्हणून खूप अभिमान वाटतोय. काय आज आपल्या वर्षाचा पहिला दिवस. महाराजांनी असे बरेच गणिनी कामे केले. प्रत्येक सोसायटीमध्ये, प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये कामे असतात. काय सांगाल की शिवाजी महाराजांचा तुम्ही जो वेशभूषा केल्यानंतर लोकांना काय संदेश द्याल? कसं वाटतंय आज? एकत्र राहा एवढे संदेश देईन. कारण त्यांचं पण म्हणणं तेच होतं की एकत्र राहा आणि स्वराज्य निर्माण करा. नक्कीच या कॉम्प्लेक्सने काहीतरी वेगळं करण्याचं आणि ह्या परिसरामध्ये वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये आदर्श बनवायचा एक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून पुढील कार्यक्रम पाहिल्यानंतर मी शेवटी तुम्हाला सांगणारच आहे की हा यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबर का करणार आहेत आणि अशा प्रकारचे वसईमध्ये प्रत्येक कॉम्प्लेक्समध्ये कार्यक्रम का झाले पाहिजे आणि मुलांसमोर आपण संस्कृतीचा आदर्श का ठेवणार आहोत आणि प्रत्येक महिन्याला आपण कार्यक्रम साजरे करू शकतो का आणि हिंदू धर्माप्रमाणे ते कार्यक्रम का साजरे केले पाहिजेत. नक्कीच आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये दाखवणार. थँक्यू. च्या पूजेने करतो. तसंच ह्या शोभायात्रेची पण सुरुवात आपण गणेश वंदनेने करणार आहे. तर गणेश वंदनेचा डान्स हा आता आपले छोटे कलाकार करतील. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तुमचा पहिलाच कार्यक्रम जो महाराष्ट्रातला जो पहिला आज दिवस आहे त्या नवीन वर्षानिमित्ताने आज जो कार्यक्रम तुम्ही राबवला आहे त्या कार्यक्रमाबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आहे आणि पुन्हा एकदा हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो
आणि पाडव्याच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं चांगलं सहकार्य आहे या ठिकाणी, कारण तुम्ही वेळोवेळी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहता. तुम्हाला आमची पेठा बांधायची खूप इच्छा होती, परंतु दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं, म्हणून केवळ त्यांच्या गळ्यात हा पेठा शॉलच्या रूपाने त्यांना परिधान करा. एक प्रेमाचं प्रतीक म्हणून आमच्या विश्वराज कॉम्प्लेक्सचे सेक्रेटरी तनावडे साहेब, आपण त्यांना हा पेठा फक्त त्यांच्या गळ्यात टाकायचा आहे. आणि आमच्या मॅडम कुलकर्णी मॅडम त्यांच्या मिसेसला हा शॉलच्या रिपाने पेठा परिधान करत आहेत. कुलकर्णी मॅडम त्यांचं स्वागत करा. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. खूप खूप मनापासून धन्यवाद, थँक्यू. असे देत राहा आणि आम्हाला देत राहा. इंजिनियरना बोलून इकडलं सगळं सर्वे करतोय आणि त्याच्यामध्ये काही जो पण काही काम करता येईल त्यातलं काय तोडगा काढता येईल तर आपण काढूया. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपल्या कॉम्प्लेक्समध्ये LED लाईट लावणार आहेत. त्याने आश्वासन दिलेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे एप्रिलच्या पहिल्या वीक सेकंड वीकमध्ये या कॉम्प्लेक्सला LED लाईट आपले नगरसेवक आपल्याला देणार आहेत. म्हणून सर्वांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आणि सर्वांनी पुढची रूपरेषा भव्य दिव्य शोभायात्रेला तयारीत राहायचं आहे. पडला तर आपली शोभायात्रा कोणाला दिसणार नाही. या मैदानामध्ये वेळ घालवण्यापेक्षा आपण शोभायात्रेचा आपण लगेच सुरुवात करणार आहोत. गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत. सर्व नागरिकांना हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना विनंती आहे, ट्रॅफिक करून देऊ नका. ट्रॅफिक क्लिअर झाला पाहिजे. पुन्हा सर्व महिला वर्गाने शिस्तबद्ध पद्धतीने लेझिम खेळायचं आहे. लाईनीमध्ये सर्वांनी राहायचं, लेझिम खेळायचं आहे. आणि जशी आपली शोभायात्रा आपल्या कॉम्प्लेक्स मधून निघाली तशी शोभायात्रा कॉम्प्लेक्स मध्ये पुन्हा केली पाहिजे. सर्वांनी लाईनीमध्ये सर्वांनी पुन्हा उभं राहायचं आहे. गुढीपाडवा नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्वांना मनपूर्वक, सर्व नागरिकांना मनपूर्वक धन्यवाद. सर्वांना हे नवीन वर्ष सुख शांती समृद्धी आनंदी भरभराटीत जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्व महिला वर्गाचं मनपूर्वक आभार. सर्व महिला वर्गाला मनापासून संदेश दिलेला
आणि सर्वांचे नारी शक्तीचा सर्व महिला वर्गाचा मनापासून धन्यवाद करतोय, कारण सर्वांनी या भव्य दिव्य शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपला आनंद जो आहे तो अतिशय द्विगुणित केलेला आहे. सर्वांना आपण सर्व नागरिकांना आपण शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे. नवीन वर्ष काय असतं याची ही भव्य दिव्य शोभायात्रा काढून आपण संपूर्ण या परिसराला दाखवून दिलेला आहे. आणि तुमच्या सर्व महिला मंडळाचा, नारी शक्तीचा आपण मनापासून खूप खूप धन्यवाद करतोय. सर्वांना खूप खूप असे सर्वांचे आभार प्रदर्शित करून आपण ही एकता, आपली एकजूट अशीच कायम ठेवा, जेणेकरून या कॉम्प्लेक्स मध्ये आपण दरवर्षी आणि जे मराठी हिंदू सण येतील ते सर्व सोहळे आपण या ठिकाणी त्याचा आनंद घेऊया आणि ते सण उत्सव आपण साजरे करूया. खऱ्या अर्थानं समतेची, एकतेची गुढी जी आहे ती उभारलेली आहे. गेल्या 33 वर्षांच्या पासून या कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदाच एवढे उत्साहपूर्ण आणि आनंदाची गुढी जी आहे ती उभारलेली आहे, की खऱ्या अर्थानं धर्माच्या पलीकडे जाऊन, जातींच्या पलीकडे जाऊन या ज्या पारंपरिक बेड्या होत्या त्या खऱ्या अर्थानं विश्वराज कॉम्प्लेक्सने तोडलेल्या आहेत आणि समतेची, एकतेची, बंधुत्वाची, जाती धर्म विरहित अशा प्रकारची आजची ही गुढी सर्वांच्या साक्षीने उभा केलेली आहे. सर्व सहभागी महिलांचे आणि विश्वराज कॉम्प्लेक्सच्या पदाधिकाऱ्यांचे त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आणि आजचं अतिशय अवघड काम, साधारणपणे 120 लोकांना फेटे बांधण्याचं जे काम होतं, 185 आणि आयत्या वेळेला काय वाटले असतील म्हणजे साधारणपणे 200 लोकांना फेटे बांधण्याचं अतिशय अवघड काम ज्यांनी अवघ्या 2-2.5 तासांच्या मध्ये पूर्ण केलं. त्या भालेकर साहेबांना मी अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या संबंधी त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. हे देखणं स्वप्न सत्यात उतरवते राजे शिवछत्रपती, ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न पाहिलं व्हायला असे राजे शंभू छत्रपती. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र देणारे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून खऱ्या अर्थानं मला आज आनंद वाटला की गर्व से कहो हम हिंदू है. सर्वांनी एकदा खरंच टाळ्याच्या गजरात अभिनंदन करायच्या आयोजकांनी हा सुंदर कार्यक्रमाचं आयोजित केला. सह्याद्रीचा सिंह गरजला आई जिजाऊच्या पोटी, सह्याद्रीचा सिंह गरजला आई जिजाऊच्या पोटी, हर हर महादेव आवाज उठला गड किल्ल्यांच्या ओटी. राजे तुम्ही नसतात तर पेटले असती, नक्कीच पडले असती याच महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची मडी. तुम्ही होतात म्हणून आज आहे सुद्धा शिवराष्ट्राची गुढी, आज सुद्धा आहे रायगड व शिवराष्ट्राची गुढी. तुम्ही आहे म्हणून आहे दारासमोर तुळस आणि आज सुद्धा अभिमानानं गरजतोय तो मंदिरावरचा कळस. हा आमच्या मायलेकीचा अभिमान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मातेमध्ये ठेवला तोच आपण पाहतोय. आणि हा अभिमान असावा आपण मराठी असल्याचा, अभिमान असावा आपण हिंदू असल्याचा, अभिमान असावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आल्याचा. कारण ज्या भागवत धर्माची पताका संत ज्ञानेश्वर माऊलींनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रोवली, ती पताका खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही जर जागृत करत असाल तर हेच खरं हिंदुत्व आहे, हाच खरा अभिमान आहे. शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी, शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी. अरे बघत नसतो कधी कुणाची जहागीरदारी, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्याच हिंदुत्वाचा नाद आहे. मॉडेल पण वागणार नाही, ही आम्हा सामान्य आणि मराठी माणसांची जात आहे, हिंदुत्वाची जात आहे, हा अभिमान आहे. आज तुम्ही छावा नक्कीच मनापासून बघितला. जनतेसाठी कसं जगावं माझा छत्रपती शिवरायांनी शिकवलं, जनतेसाठी कसं जगावं शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे माझ्या शंभूराजांनी शिकवलं. पुरा महाराष्ट्र लढत होता, महाराष्ट्र करत होता. 21 ते 22 दिवस माझा राजा फक्त आणि फक्त तुम्हा आम्हासाठी मरत होता. त्या इंग्रजांना खरंच अभिमान वाटतो. ह्या सगळं वातावरण बघत नसताना फार तुम्ही महत्वाचं आणि सुंदर असं काम करतात. आणि हे करत असताना आज सुद्धा या महाराष्ट्राच्या माऊलीमध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये वरुण रांगडा कणकर काळा ओबड धोबड मातीचा अंतरातपरी संत नांदती बोल सांगतो मोलाचा. ही भूमी आमची मराठी मातीची, ही भूमी महाराष्ट्राची आणि याच महाराष्ट्रामध्ये तेवत राहणाऱ्या तुम्हा आम्हा खऱ्या अर्थानं माझ्या माया भगिनीची, ज्या माय भगिनीसाठी माझा राजा त्या यवनांसाठी लढला, त्या यवनांसाठी लढला. त्याच्यात आज आपण नेमक्या तरुण पिढीने काय घ्यायचं आहे? फक्त तरुण पिढीने आज युद्ध करायची गरज नाही, पण छत्रपती शिवरायांचा आणि हा सणांचा आदर्श घेऊन काय करायचं आहे? आज
विजून गेलो आज तरी मी, हाच माझा अंत आहे. आज तरुण मुलं आहेत, मुली आहेत, आज माझ्या यंग बहिणी आहेत. आज ज्या आई वडिलांनी तुमच्यासाठी अतोरात मेहनत करून हे छोटंसं घर बनवलं, ज्या मायभूमीमध्ये स्वतःचा संसार उभा केला, त्या मायभूमीसाठी त्या मुलांनी कधीही मान झुकणार नाही असं मात्र भूमिका त्या हिंदुत्वादी घ्यायचं आहे. कारण आपल्या आई वडिलांचे आदर्श आपण घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा मोबाईलच्या युगामध्ये मुलांना पटत नाही, पण हे करायचं नाही. आपण स्पर्धेत टिकायचं आहे, जगायचं आहे. विजून गेलो आज तरी मी, हा माझा अंत नाही. पेठेनं उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. आणि माझी झोपडी जाणण्याची एकीने कैक गावे, जळेल झोपड्याची आग ज्वलंत नाही. मला संपवणारी आज या महाराष्ट्रात जिवंत नाही. कारण आम्ही छत्रपती शिवरायांचे बावळे आहोत, शंभूचे धर्मनिष्ठ बावळे आहोत. आणि हाच अभिमान आपण सर्वांनी करायचा आहे. मी इथंच थांबतो. सर्वच झालो एकरूप आता, तुझे माझे कशाला. द्यायचं असेल तर दान द्या, द्यायचं असेल तर दान द्या. ज्यांनी खरा त्यानं या हिंदुत्वाची या कॉम्प्लेक्समध्ये गुढू उभारली, त्या आयोजकांना मात्र असंच प्रेमाचं आणि आपुलकीचं असंच स्थान द्या. जय हिंद, जय महाराज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शंभू महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद बालेराव साहेब. आपण खूप छान संदेश दिलेला आहे आणि आपण खरोखरच शिवप्रेमी आहात. आणि तुमच्या या बोलण्यातलं आमच्या नारी भगिनीमध्ये आणि सर्वांच्या मध्ये एक चेतना जागृत झालेली आहे. म्हणून भालेकर साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जय भारी, जय भारी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. विश्वराज कॉम्प्लेक्सचा विजय असो, विश्वराज कॉम्प्लेक्सचा विजय असो. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो की या ठिकाणी काही आपले मीडियाचे कलाकार, मला मीडियाचे पत्रकार आलेले आहेत, जे माझे मित्र आहेत. आणि आपण त्यांना या ठिकाणी आवर्जून आमंत्रित केलेलं आहे. म्हणून सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद करतो. त्यांचं सुद्धा आभार प्रदर्शन करतो. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. धन्यवाद सर्व मीडिया पार्टनर्सला खरंच धन्यवाद. आता पुढील कार्यक्रमाकडे आपण वळतोय. पुढे आता आपण पसायदानाकडे जाणार आहे. तर